बीडचे आमदार सुरेश दस आपल्यासोबत जोडले। अण्णा, आज मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे, आपलं काही संतुष्ट झालात काय उत्तरानंतर? हो, मी संतुष्ट आहे, कारण संतोष देशमुख याला ज्या क्रूरतेनं, ज्या भयानकतेनं मारण्यात आलं होतं त्याच्यासाठी IG लेवल, IGच्या अध्यक्षतेखाली SIT स्थापन झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्यायालयीन चौकशी याची लागलेली आहे। न्यायालयीन चौकशीमध्ये काहीही लपत नसतं हे मला माहिती। बीडमध्ये गुन्हेगारी एकंदरीत भरपूर वाढताना दिसते, काय वाटतं विषय? 100% जर राजकीय वरदहस्त असेल, तुम लढो हम कपडे सांभाळते म्हणणारे असतील, बारकाले पोरं हातात धरायचे, 21 वर्षाचे, 23 वर्षाचे, 18 वर्षाचे, त्यांना कशाचंच काही ज्ञान नाही, कोणालाही पिस्तूल वाटायचे, यांच्याच कालावधीत वाटलेत ना। जे कोणी जिल्ह्याचे मायबाप केले त्या मायबापांनी जिल्हा चांगला सांभाळायचा असतो का लोकांच्या हाती पिस्तूल वाटायचे असते? 1300 कुठं लायसन असतात का पिस्तूलचे? बीडचे आमदार सुरेश दस यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी आज सभागृहामध्ये बीड प्रकरणावर जे उत्तर दिलं आहे त्याच्याविषयी त्यांनी ठाणे लाईव्हशी बातचीत केली आहे। महाराष्ट्रातल्या राजकारणात अशाच घडामोडी पाहण्यासाठी आताच ठाणे लाईव्हला फॉलो करा। नमस्कार।